समधी पोरं एसटी स्टँडकडे गस्त घालते ती नाम्या गाव सोडून जाऊ शकत नाही. अरे मग कुठे गेला जीव दिसायला का झालाय? आता माझं काय करू नाही, मला पण जाळून टाकतील. तुला कोणी बी काय बी करणार ना, मी आहे तुझ्या संग. तो बघ नाम्या, पकडा त्याला. नाम्या पळ, पळ नाम्या, नाम्या पळ, वाड्याचा नाम्या, वाड्याचा. मागोवा. पुढे यायचं नाही आधीच सांगू ठेवतोय, नाहीतर एकाला जिता गाडीन एका पुकिताच. ए बाजा हो बाजूला, तू मध्ये पडू नकोस. अडचणीत दोस्ताला एकटा सोडल ते वजन आहे. या पुढं. ए भाजा बापू, तू पण आमचा दोस्त हायच की र, पण लगा तो नाम्या आमचं कष्टाचे पैसे बुडवून आता गावाचा तोंडला पोट फिरतोय तो. त्याला आता आम्ही सुट्टी देणार नाही. ए त्याला काय जित्ता मारतोयस का? मग हो घेणारच आहे. थोडा दिवस थांब, तुमच्या सगळ्यांचे पैसे देऊन टाकल त्यो. ए हे ऐकून कंटाळा आला. ए बाजा हो साईडला, आता फुकट मार खाचीन. अरे बघताय काय धरा. डॉक्टर का ग काय झालं? पतपिढी काय पतपडीचं काय? पिढी जाळल्या लोकांनी. काय पतपडी जाळली? तुला कसं कळलं? डॉक्टर सरपंचांनी मला सांगितलं. आता काय करायचं डॉक्टर? आता देवयानी गायकवाड. डॉक्टर पैसे मागायला केला असेल फोन. हॅलो. हा हॅलो मॅडम, मला अर्जंट 50 लाख रुपये हवेत. नाम्याला द्यायचं. गावकरी खूप चिडलेत. पतसंस्था जाळली त्यांनी. अरे बापरे, फारच वाईट झालं डॉक्टर. म्हणजे पतसंस्था जाळली? हो. पण डॉक्टर हे 50 लाख रुपये. हो हो तेवढ्या पैशांची गरज आहे. जर का पैसे नाही मिळाले तर गावकरी नाम्याला मारूनही टाकतील. हे पाहत तुम्ही मला मदत करा, म्हणजे नाम्याचा जीव वाचू शकतो. ठीक आहे, मला थोडा वेळ द्या. मी संपतशी बोलून बघते पैशांची काही व्यवस्था होईल की नाही. हा हो प्लीज, मी वाट बघतोय. काय म्हणाले मॅडम? कळवतो म्हणाले. डॉक्टर लवकरात लवकर त्या बायाकडनं पैसा घ्या, नाम्या दादाला देऊन टाका. आता तुम्हीच त्याची मदत करू शकता. सैला काय झालं? हो, कारण नाम्याची अजिबात मला दया येत नाही. त्याचं काय करायचंय त्याचं तो बघून घेईल ना. मी फक्त त्याच्या नावावर पैसे उकळायचं काम करतोय. कसलं नालायक माणूस आहे तुम्ही. आहेच मी. तू काय आज ओळखते का मला? नालायक म्हणे. आले पैसे माझे. बोला मॅडम. जे काय झालं ते फार वाईट झालं. हो ना. पण खरंच सॉरी. म्हणजे आजच्याच 50 लाख नाही देऊ शकत मी तुम्हाला. उद्या परवा बघते पैशांची काही व्यवस्था होईल तर.
मॅडम अहो मॅडम ऐकून तरी घ्या. काय झालं? तुमचं पैसे येणार होतं ना? तुम्हाला काय वाटलं राजकारण फक्त तुमच्या एकट्यालाच येतं? या जगात ना शेरास पण सव्वा शेर असतो, ही विसरू नका. डिंपल डॉक्टर तोंड सांभाळून बोलत जा. डॉक्टर 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 मला मारतील डॉक्टर मला वाचवा डॉक्टर मला वाचवा डॉक्टर डॉक्टर पतपिढी चालली मला जाऊन टाकतील डॉक्टर मला वाचवा डॉक्टर मला वाचवा आमचे पैसे आत्ताच्या आत्ता काढायचे. पैसे अरे बघत काय बसलाय, तोडवा याला. नाही तोपर्यंत तोडवा, जोपर्यंत आपले पैसे देत नाही तोपर्यंत. ए डिंपे, तू कुठं चालली तिकडे तडफडायला? अगं तुझी अवस्था कशी आहे माहितीये ना तुला? तिथं कुणाचा पोटाला धक्का लागला तर केवढ्यात पडल. गरोदर आहेस ना तू, बळाचा विचार कर की जरा. अहो तुम्ही अडवा की त्यांना. आता हे लोक काय माझं ऐकणार आहेत का? ए सोडा मुड द्या त्याला. माझं वाढत आहे ना, मारामारी नाही पाहिजे. सोन्या दाखव मला ते कुठे आहेत रे. त्यांचं चांगलं ना एकाकडे बघतीच बघ. अगं ए आजे, अगं नको जाऊ. ती माणसं लय पिसाळ्यात या. आणि तुम्हाला अजून पाहिजेस. अहो सोडा सोडा ना बाबाजींना सोडा. ए बाबांनो, तुम्हाला काय मारामाऱ्या करायच्या असतील ना ते बाहेर जाऊन करा, वाड्या बाहेर. व्हा बाहेर इथनं. अरे सोडा त्याला, चांगला माणूस येतो, सोडा ना. एवढा चांगला माणूस आहे ना, मग द्या ना तुम्ही त्याचे पैसे. ए हाना. अरे थांबा, कोणी हात लावला थांबा. त्याला मारून पैसे मिळणार का तुम्हाला? जीव घेणार आहात का त्याचा? आणि काय मिळणार आहे तुम्हाला त्याला मारून? शांत व्हा, सोडा त्याला. बाजूला बाजूला. मारू नका त्याला. तुम्ही दोघांमध्ये पडू नका, तो आमचा प्रश्न आहे. त्यानं आमचे पैसे घेतल्यात. काय झाला तुमचा? त्यांनी काय बंदूक ठेवली होय तुमच्या डोक्यावर की पतपिढीत पैसे टाका म्हणून? तुमचे ना ही हवच नडली आहे. ह्याच्या मागे ना त्या बाय भुलवाचाच हात असणार आहे, मला माहिती आहे. मारायचं असेल तर त्याला मारा आणि त्या नाम्याला सोडा. आत्या वाईस तोंड बंद करा तुमचं. डॉक्टर डॉक्टर मला वाचवा. त्याला सत्य सांगा काय ते. डॉक्टर वाचवा ना, सांगा ना सत्य. डॉक्टर मारा मारा ना, मारा मला, मारा मारा मला, मारा. ए गेला जीव, जीव घे माझा. मारून टाका मला, मारून टाका. मी नाही तुमचे पैसे बुडवले. कोणत्या भाषेत सांगू तुम्हाला? मी नाही लुबाडले तुमचे पैसे. मी फक्त पैसे जमा करत होतो. त्या पैशांशी माझा काही संबंध नव्हता, काही अधिकार नव्हता. अधिकार नव्हता? मग कुणाचा अधिकार होता?
कुणी लोबाडले आमचे पैसे? कोण होता याचा मागचा सूत्रधार? यो डॉक्टर